बाई राधिका, राधिका, अरे वहिनी तुम्ही तच बसलाय काय? पहा माझं लक्षच नाही. गडबडीत आलो म्हटलं बाहेरून. लक्षच नाही तुमच्यावर. केला काय नाश्ता गिष्टा केला काय? केला काय? चहा पाणी झालं? हो 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 हो, केला ना, नाश्ताही केला न चहा घ्या सगळं पेली. बसली होती आता. आता त्या सुना करून राहिल्या कामं. काय करा म्हटलं त्याच्या मंदा मंदा बसून गेली इथं आराम करत. आता काय काम आहे इथं आपल्याला. बरं बरं, करा ना आराम. आतापर्यंत तर केले कामं. 4 दिवस आराम करून घ्या आल्या तर. तसं तर तुम्हाला एवढ्या वेळा म्हटलं मी तर तुम्ही काही आल्या नाही. आता सुनेच्या बोलण्यावर आल्या. करा आराम करा. राधिकाला किती वेळचा आवाज दिला? राधिका, बाई राधिका, पूनम. मामाजी बोला ना. बाई हे घे, ह्या थैल्यात नाही काय भाजी आणली म्हटलं. मेथीची भाजी आहे याच्यात. काहीतरी चांगलं बनव याचं. मस्त ताती ताती होती, दिसली मला तिकडून आलो तर बाजारातून तर घेऊन आलो मी. घ्या तोडताड करा आणि दुपारसाठी हेच बनवा आता. तसं म्हटलं तोंडला खवारी आलं काहीतरी मस्त. घे बाई भाजी घे हे. बरं बरं, द्या ना मामाजी, बनवून देतो ना मी. आणि बाई ते अंक्याचं झालंच नाही काय? झालंच नाही काय त्याचं? झालं असेल म्हणा तर चल म्हणा वावरात. मंडीत गेलो होतो मी, तिकडून पाहून घेऊन आलो. बाया काही भेटल्या नाही म्हणा. चल काही तालजोड लो म्हणा वावरात जाऊन. कुठे गेला तो? हो थांबा ना, थांबा, आवाज देतो. मी जातो तिकडे आणि आवाज देतो. भाऊजी, हे मेथीची भाजी कुठे भेटली? सध्या तर वेळ नाही आहे मेथीच्या भाजीचं. कशी काय भेटून गेली? इकडे तर आहे नाही दुकानात, वावरातही नाही आहे सध्या. नाही नाही नाही, इकडून नाही आणली. इकडे कुठं भेटून राहिली सध्या? इकडे नाही आहे. आपल्या इकडे तर सध्या दिसली नाही मला. मी मंडीत गेलो होतो की नाही, मंडीत गेलो होतो म्हटलं तिकडूनच बाया आणतो म्हटलं. पाणी पडलं ना आता तर चांगलं वावरही चांगलं भिजलं म्हटलं. 2-3 दिवसाचं पाणी झालं तर मग अजून तिकडे वेळ होऊन जाते म्हटलं. अंक्याला नेतो आणि एखाद्या बैलवाल्याला सांगतो, बैलवंडी सांगतो, वकर सांगून देतो आणि फुली पाडायला लावतो म्हटलं. पण कायचं काही तालजोडच नाही लागून राहिल्याच्या माय बहीण. डोक्याच्या वरतूनच चाललं सगळंचं सगळं. आता काय करावं काय नाही. आता इकडे टोबणं तोंडावर आलं आणि इकडे बाया नाही भेटून राहिलं. अशी गोष्ट झाली आता. काय फिकर करून राहिले तर मी येतो ना. मी येतो. पण आता टोपणं होत नाही माझ्याकडून. 2-3 जणी असं तर सांगतो. थांबा, मी लावतो तालजोड, जातो मी आणि असं 2-3 जणी तर सांगतो. नाही नाही, कुठं आहे बाया? बायानी भेटून राहिलं काही? सारे इकडून आलो म्हटलं. तुम्ही ज्या तुंग्यात जाता ना ते तुंगा पूर्ण पाहून आलो. त्याच्यातले बायले कामं आहे म्हटलं. आणि जिकडे जास्त भेटून राहिलं तिकडे चालल्या. पण आपणही तिथून ना जास्त. पण आपल्याकडे आले तर पाहिजे ना. आता त्यांनी होके घेऊन घेतले तर कायचे येते त्या चाटा मारते निसत्या. पाहतो ना आता, पाहतो 1-2 दिवस वाट पाहतो. नाही तर मग पाहू ना, काही ना काही तालजोड तर लावाच लागेल. पीक पाणीला उशीर करता येत नाही. बाहेर गावातून बोलवा लागेल. नाही तर बाया मग काही आणून राहिलं ना, गाडीत बसून आणून राहिले बाहेरगावच्या. तेले द्या लागते 10-20 रुपये जास्त. आणि ते बाया मग ते टाटा एसवालेच आणून राहिले माळ डब्यात भरू भरू आणते आणि पीक पेरणी करते आणि नेते मग तिकडे. त्याच्या घरी सोडून देते मग त्याला. याचे पैसे आपल्या इकडे. हो हो, मागच्या वेळेस असंच केलं होतं. निंदाला आणल्या होत्या बाहेर गावातून बाया, लय लोकांनी आणल्या होत्या. हो ना, म्हणून राहिलो मी. नाही इथून जमलं का मग बाहेर गावातून काय करणार आहे? आपल्याला कामच काढणं आहे ना वावरातलं. आपलं निघालं काम म्हणजे झालं. आपल्याबरोबर एका दोघांची अजूनही निघून जाते. कायच्या गोष्टी होय, कायचे कामं निघून जाते. कायचे निघून जाते म्हणजे वावरा शेषातल्या गोष्टी करून राहिलो. आणि कुठे गेलती तू? निघाला काय तुला दिवस? आता कुठं जाणार आहे? बाहेर नाही निघू देत काय? बाहेर निघून देत काय जरासे? तुम्ही तर पप्पा पारे करीच राहता मायावर. बोलून नाही देत कोणासोबत 2 शब्द ना, काही नाही. गेली होती म्हटलं. आता लोक कसे आहे, लोक इकडच्या तिकडच्या गोष्टी करते याच्या त्याच्यासोबत. मग विचारपूस करायला जा लागते ना जरासं. काय बोलून राहिली मॅट झाल्यासारखी? कोण करून राहिलं तुझ्या गोष्टी इकडच्या तिकडच्या? कोणाला एवढी फुरसत आहे म्हटलं? आणि एवढी काही अनमोल नाही आहे तू त्या गोष्टी करायला. आणि कोण करून राहिलं गोष्टी तुया? कोण आहे एवढं रिकाम टेकडं? करतेत करणारे. तुम्हाला काय माहित आहे? सगळे करते म्हटलं. घरातल्या गोष्टी बाहेर सांगते. घरातले खोलगराने लोकांसमोर मांडतेत म्हटलं. तुम्ही तर असेच राहिले. तुम्हाला तर काही हेच ती आहे. तुम्हाला तसं वाटतं जसे तुम्ही आता सगळा जगही तसंच आहे. पण लोकांच्या पोटातले काळा आहे म्हटलं. जाऊ दे त्या गोष्टी तुझ्या जवळच ठेव. कायचं काढ आहे आणि कायचं पेड आहे तर. म्हटलं ह्या थैलीत म्हटलं मेथीची भाजी आणून ठेवली. तोडताड करा, त्या सुनेला वेळ होईल. मग त्याचंही तिकडे काम राहते. मग येतो म्हटलं मी अर्धा 1 तासात चक्कर मारून अंक्याला घेऊन जातो आणि पाहून येतो काही तालजोड लागते काय तर बायाचा. पण हे पोटाचंही सरत नाही. सराले काय करावं तर लवकर करून नाही राहिला कराले. त्याची वाट पाहत सकाळचे आता 11-11:30 वाजून राहिले. तो पिंटही चाललं गेला कामावर. पण ह्या पोट्टाचं काही सरत नाही. घरातून काय करते घुसड एखाद्या बायकोसारखा. आणि काय नाही तर बाबा चला ना बाबा. काय हो रे अंक्या? काय हो हे? तुला म्हटलं होतं ना कालच मी का लवकर करजो म्हणून. आपल्याला वावरात जायचं आहे. आता पाणी पावसाचं लवकरच निघा लागते ना लेका. तिकडे बाया पाहा लागते, मजूर पाहा लागते, बंडी सांगायची आहे, वकर सांगायचं आहे. आणि काय तू इथंच घोयमय करून राहिला? तुझ्या मागं लागल्यापेक्षा म्हटलं मला झाले पुरते.
पण कसं आहे आता एकट्या तिकडून होऊन नाही राहिलं ना वावराचं. मग कोणी ना कोणी पाहिजे म्हणून तुझ्या मिनता करा लागून राहिला आणि तू तुझ्या मनच नाही करून राहिलं घरातून बाहेर निघाले. का चलतं का नाही चलत? हां नाही ना बाबा, चलतो ना चलतो. थोडंसं काम होतं मला, उशीरच होऊन गेला. उद्यापासून लवकर करून घेईन ना आता. लवकर करून घेईन. चला ना बाबा चला लवकर चला. झाला माझा नाश्ताही झाला, सगळं झालं, चहा पाणी झाली. चला कुठं चलता तर मला काही एवढं काही माहीत नाही. तुम्ही सांगा जसं जसं मी तसं करतो. बरं चल पहिले गाडी काढ आणि मला घेऊन चल बरं. म्हटलं त्या तुकाराम भाऊच्या इथं घेऊन चल. त्याची वखर खाली आहे का काय आहे तर पहिले वखर सांगून देऊ. मग जरासं बाईसाठी फिरू. मग जेवण केलं का मग वावरात निघून जाऊ. मग तिकडून याले उशीरच होते. तिकडचे काम निपटून जाते आपलं, निकडचे निपटून जाते. चल बरं पटकीनी. आता गाडी आहे तुझ्याजवळ तर होऊन जाईन पटोपट. बरं ठीक आहे ना बाबा चला. मंदा लवकर स्वयंपाक पाणी करायला लाव. येतो आम्ही. एखाद्या तासात येतो म्हटलं. हो या ना या. गेले पप्पा. काय आणलं म्हणते याच्यात? भाजी आणली म्हणते पप्पा मेथीची. अमाय भाजीचा थैला तर भारीच दिसून राहिला. काय काय आणलं काय मी त्याच्यात? लय मोठी भाजी आहे काय? एवढी भाजी म्हटलं तोडता पूर्ण पाठ राहून जाईल मी. ह्या तर बसल्याच आहे. येईल देऊन देऊ काय? येईल नाही ते तिथं ठेवून देतो. आणि येईल म्हणतो पाठ टुकून राहिली म्हणून जराशी सरकी करतो म्हणून ते आपच घेते. मग आपच घेते आणि तोडत बसते. मग मी जराशी पाठ टाकून देतो. आता म्हटलं तिकडून फिरून आली, जास्त काही मागून चालणं होत नाही. पाठी कोणीच होऊन जाते जास्त चाललं उभं राहिलं का. ह्या बसते येईल सवय आहे. वावरात जाते, इकडे जाते तिकडे जाते, बसल्या कामं करते. येईल थोडी नाव करते आपल्या सालकार्य करते. अमाय मंदा कुठं घेऊन चालली होते? थैला कुठं घेऊन चालली? अन्न तोडत बसू ना आपण. सोना तिकडचं काम करते, आपण पटपट मेथीची भाजी तोडून टाकू. त्याचं एक काम मोकळं होऊन जाते. मग अहो शांताबाईनी मी तोच विचार करून राहिली होती. पण मी हे काय मी पाठाशी दुखून आली, बाहेर गेली होती की नाही, लस दुखून राहिली पाठ. तर म्हटलं जराशी पाठ सारखी करतो म्हटलं. 2 मिनटं फक्त 2च मिनटं थांबा. मी येतो जराशी पाठ सारखी करतो, जराशी बाम गिम लावतो पाठीले. येतो मी बातच. ह्या राहू द्या थैला इथंच, आपण दोघी मिळून तोडून टाकू. बरं ये ना मग ये. जराशी पाठ टाक आणि काय म्हणते तर बाम गिम लावून घे. आता ते कसं आहे बाई म्हणता आता मी काय वजन लय वाढलं की नाही त्याच्यानं दुखतच असते. जरासं वजन कमी झालं ना तर म्हटलं हातपायही मोकळे राहते. या वजनाच्या यानं का सगळी वातही चढते आणि राहू दुख नाही येते. काही झालं आणि काही बोललं का येऊन जाते माझ्या वजनावर. जशा काही ह्याच मला खाले देऊन राहिल्या. आणि ते दुसरे म्हटलं पिंट्याचे बाबाले काही नाही दिसत. वजन वाढून राहिलं तुझ्या, हालत वाढून राहिली तुझी. बस तेवढंच काम आहे त्याला. आता म्हटलं मी मन मोकळेपणानं राहतो. म्हणून म्हटलं माझ्या हे वजन एवढं वाढते. आणि हे लोक जई राहते ना कुडू एकाले झुरते. कोणाला पाहते, कोणाचं चांगलं यायला दिसत नाही, मार झुरते. म्हणून म्हटलं यायच्या हड्डीला पूर्ण चमडाच लागला आहे म्हटलं. म्हणून ते वातळलं आहे, त्याच्याशानं वातळलं आहे म्हटलं. यायला कोणाचं चांगलं पावलं जात नाही ना. आता ह्या आल्या मायावर. आता तिकडे काय चोंडक्याचं आहे केले रंजनाबाईसोबत काय नाही. आणि इथे येऊन गुलगुलू गोष्टी करते, काळजी दाखवते. जसं काही यायला कितीक काळजी आहे मग येईन कितीक नाही. जाऊ द्या मी जातो टाकून देतो पाठ. करत बसून सुना कारण नाही तर काय करण. काय तर खाईन काय घरात बसू आणि ठाणी करण तर ह्या तोडण. आय तर खाले आले का या घरात आय तर खासाठी इथं तिथं बसन आणि ह्याच घरच्या चुकल्या बाहेर जाऊन सांगन. काय झालं हो बाई मंदा? नाही काही नाही. जातो म्हटलं मी जराशी बाम लावतो म्हटलं. जाणं तर बाई मग जाणं तर बाम लावून घे. आज तर म्हटलं लवकर सगळेचा नाश्ता उरकून गेला. राधिका ताई आल्या म्हटलं घरकामाले सगळं सुरुवात लागून गेली आहे नाही काय. आणि भरभर कामं होऊन राहिले. नाही तर मला तर सुचीच नाही बाप्पा काय करून काय नाही, कोणाला देऊन कोणाला नाही. तर आज तर म्हटलं नाश्ता येऊन गेला, चहा पाणी होऊन गेली. लवकर मोठे भाऊजी चालले गेले म्हटलं ऑफिसवर. आणि हे अंकुशजी चालले गेले आता कुठे गेले तर मामाची सोबत. किती लवकर कामं होऊन राहिले. आणि आता म्हटलं पोळाही टाकणं होऊन गेला दुपारच्या जेवणाच्या. पण आता भाजी कायची करते तर राधिका ताईनं सांगून द्यायला पाहिजे होती आहे नाही काय. म्हणजे कमीत कमी मी काप करून ठेवलं असतं. टमाटर कापून कांदा कापून हे नाही काय. हे तर कापता येते म्हणा मला. आणि आता भाजी शिका लागेल बाप्पा त्याच्याजवळ उभं राहून. नाही तर काही खरं नाही आहे मग. हे सासू कोणत्याही गोष्टीत म्हटलं नुसती हे करते मला. तुला हे येत नाही ते येत नाही. आता तर म्हटलं ते भाजी करत जाईल ना तिथंच उभी राहत जाईन मी. पण हे राधिका ती अजून नाही आल्या ना. अजून नाही आल्या मला म्हणे पोळ्या गिळ्या टाकणं झालं. जरासा गॅस ओढा पुसून घे म्हणे. इकडे तिकडे कणिक पडली राहते तर म्हणे गॅस ओढाही पुसून घेतला तरी याचा पत्ताच नाही आहे. जाऊन पाहू काय तिकडे काय करून राहिला काय नाही तर. अरे पूनम झाला काय गॅस ओढा पुसून झाला काय? राधिका ताई किती वेळचा पुसला व मी वाटच पाहून राहिली होती तुमची. म्हटलं पोळ्या गिळ्या सगळं झाल्या म्हटलं पटपट आपण भाजी करून घेतली असती कायची करतात. मोकळं झालो असतो किचनमधून. मग तेच जेवणाचे भांडे निघाले असते तर ते धुतले असते. त्यापर्यंत आपण मोकळंच राहिलो असतो. आणि कावर राहते का ते कपडे लय आहे ना
हां काय करता आता माया कुठे एवढे झाले ते बाई चदरा गिदरा आणि पडदे गिरते काहीच नाही धुतले म्हटलं मी ते तसेचे तसेच पडले हां त्याचं काही कर्जा पप्पा तुम्ही पण ते जाऊ द्या म्हणा कपडे गिपडेचं पहिले भाजीचं पाहणं काय करता तर हां विचार केला काय तर कायची भाजी करता का आतेबाईला विचारलं नाही नाही आतेबाईले काय आतेबाईनं काय आहे आतेबाई तर सकाळी उठल्या आणि अजून चालले गेल्या होत्या बाहेर चहा घ्या पेल्या चहा दिली तेले आणि चालले गेल्या म्हटलं मामाजी आले होते तिकडे गेले असेल ते मंडीत तर तिकडून त्याने नाही का मस्त हिरवीगार म्हणते मेथीची भाजी आणली मी तर पाहिली नाही थैल्यातच पडली आहे ते चला आता आपण तिथं तोडताड करू हां आणि नंतर मग भाजी करून घेऊ मेथीची चल लवकर आता आणि तर अजून तिकडे उशीर होईल म्हटलं मामाची आत्ताच येते एखादा चक्कर मारून त्याचं जर काम तिकडे लवकर झालं का मग बातच येते मग आपल्या इकडे भाजी बनली पाहिजे ना त्याच्या येईपर्यंत मग ते काय बिचारे जेवले खावले का कायले येते ते संध्याकाळपर्यंत त्याची ना आता 5-6 वाजता बरं ठीक आहे ना तर मग इकडचं तर निपटूनच गेलं आपलं 2-4 भांडे आहे फक्त पडले ठरवू द्या आता ठरवू द्या कणकी गिनकीचं ते कोपर गिपर पडला आहे बाकी तर सगळे झाले मला नाश्त्याचे भांडे धुतले मी उभ्या उभ्या तुमचं इकडचं करेपर्यंत आता काय राहिलं मग आता भाजीच राहिली ना चला हे नंतर करून घेऊ आपण पटपट भाजी तोडू आणि काय म्हणते तर लवकर लवकर कामं निपटून टाकू मग मामाजी आले म्हणजे तेले पटकेली जेवायला त्याला बरं होते आहे नाही का आता एवढ्या दिवसाचे तर बिचारे उशिरा पाशिरा खाऊनच राहिले होते आता तुम्ही आल्या तर कमीत कमी तेले वेळेवर तरी भेटल नाही तर मी तर म्हटलं त्याचे लयच वाके केले बाप्पा लयच वाके केले काही नाही पुन्हा तू शिकून जा आता हां तुला सगळे कामं तर येऊन राहिले आता भांडे कपडे जराशी म्हटलं पुरताही ठेव हातात आणि भाजी गिजीचं समजून घेतलं ना तर मग तुलाही काही कायचं टेन्शन नाही आहे म्हटलं हां 2-4 जणांचं करू शकतो तू आरामशीर नाही जास्त जणीचं केलं तरी बरं चल आता उशीर होऊन जाईल मग आपल्याला हां चल भाजी गिजी तोडताड करू आणि ते घेऊन घे हां ताटली गिटली घेऊन घे आणि काय म्हणते तर तोडत बसू आपण तिथं बरं ठीक आहे ना चला ना हे मंदा म्हणे का 2 मिनिटातच येतो म्हणे मी म्हणे एवढी मोठी भाजी तोडणी होऊन गेली तर बाप्पा याचा काही पत्ताच नाही आहे का झोप गिप लागून गेली काहीले हां अंदर गेली मस्त बिछाण्यावर आणि पलंगावर गेली असं आणि झोपून गेली आता हे एवढी मोठी भाजी बाप्पा त्या पोरी सोरीनं केव्हा तोडली असती आणि केव्हा बनवली असती टाकली बाप्पा इथं चटई टाकली आणि घेतली बाप्पा तोडाले आता एकच गड्डी राहिली हे तोडून घेतली ह्याही पोरी किती वेळच्या गेल्या अजून आल्या नाही भरभर तोडून घेतली असती आणि भाजी करून घेतली असती काही मोकळ्या होऊन गेल्या असत्या पण हे मंदाचं काम नाही आहे का आता जरासा हात घेतला वाले बस बाप्पा काय बोलावं आपण तिला बोललो का बस उपट नाकट गोष्टी करते ते आता काय माहीत कोणाला टोमणे मारून राहिली होती तर घरातल्या गोष्टी म्हणे बाहेर जाते म्हणे मला बोलून राहिली होती काय पण मी आता कोणती गोष्ट केली नाही गळ्या घरातली मला सवयच नाही आहे काय करावं आपण घरातल्या गोष्टी बाहेर लोकांचं काय आहे लोक फक्त मजा घेते मजा घ्याले आपण नाही करत बाप्पा घरातल्या गोष्टी आपण तर जिथच्या तिथंच भूलतो अरे आई तुम्ही घेऊनही बसला काय हो पहा बरं मी तिकडे ताटच शोधून राहिली म्हटलं ताट नाही दिसून राहिले म्हटलं भाजी तोडायला ताट आणतो म्हटलं तर पहा बरं शोधता तिकडे वेळ होऊन गेला म्हटलं आणि तुम्ही इथं ताट गिट घेऊन बसून नाही गेल्या हे ताट कुठे भेटले तर तुम्हाला कुठे दिसले इथंच तर होते वट्यावर ठेवले दिसले तर घेऊन घेतले म्हटलं बसलीस तर आहे तर म्हटलं तोडून टाकतो म्हटलं भाजी कामी पडून जाते आता लवकर झाली म्हणा एवढी झाली तोडणं आता एकच गड्डी राहिली हो काय थांबायचं आपण मिळून नाही का पटापट तोडून टाकू राधिका ताई या बरं इकडे जावं ताट तिकडे शोधून राहिलो आपण हे पहा बरं आईजवळच आहे म्हटलं ताट पहा बरं आई आम्ही तिकडे शोधून राहिलो म्हटलं कुठं गेले कोपर आता तिथे ठेवले होते लक्षच नाही राहिलं इकडे ठेवले होते म्हणून पहा बरं तुम्हाला दिसली तुम्ही एवढी मोठी भाजी तोडूनही घेतली म्हटलं अर्धा काम हलकं होऊन गेलं आता पटापट एवढी भाजी आहे एवढी भाजी तोडून घेऊ आपण नंतर मग काय म्हणते तर भाजीची तयारी करतो मस्त मोकळी भाजी करतो आलू गिलू टाकून हो कर ना बाई कर बस एवढीच राहिली आता एवढी तोडून टाकू झालं मग मोठे मला नाही का आतेबाईचा आवाज आला ना त्या कुठे गेल्या तर त्याही तोडू लागल्या का भाजी नाही बाई ते काय म्हणे पाठ दुखून राहिली म्हणे बाहेर गेली होती तर म्हणे जराशी बाम लावतो म्हणे आणि येतो म्हणे भाजी तोडायसाठी पाय ना तिची वाटच पाहून राहिली आता येईन मग येईन एवढी भाजी तोडणं होऊन गेली म्हटलं तरी तुझ्या सासूचा काही याचा काही पत्ता नाही मॅ म्हटलं आता काय तिची वाट पाहत बसा घेतली बाई मॅ इथं चटई होती पडली तर आणि टाकली चटई आणि बसली तोडाले तशी मला भाजी गिजी तोडणं लय उरकते मी पटापटच तोडतो भाजी गिजी करायला जातो ना वावरात तर लवकर भाजी करतो म्हटलं मी म्हणून पटापट होऊन गेली हे लवकरात लवकर आता काय एवढी गड्डी आहे जर तुम्ही कांदा कापला ना तर तेवढ्या वेळेपर्यंत म्हटलं एवढी गड्डी तोडून देतो मी तुम्ही काळजी नका करू आता तोडताड देतो ना मी करून आता मोठ्याही काय सांगू तुम्हाला अशाच करते त्या अशाच करते कामाचं म्हटलं ना कोणते कामाचं म्हटलं तर अशाच पड काढते म्हटलं आता ह्या राधिका ताई होत्या नाही ना घरात त्याच्या माहेरी गेल्या होत्या तब्येत खराब होती तर म्हटलं एक गोष्ट तिने सांगितली नाही मला तर तोडताड करायची तर दूरचीच गोष्ट गेली म्हटलं कोणत्या कामाला हात नाही लावू लागल्या त्या
उठल्या सुटल्या का बाहेर, उठल्या सुटल्या का बाहेर. बस बाहेर काय आहे काय माहित त्याचं. नुसतं दिवस नाही निघाला का याच्या दरवाजापाशी त्याच्या दरवाजापाशी. आणि काही बोललं मामाजी बोलते त्याइले, मामाजी तर टचटचच बोलते त्याइले, लय बोलते. पण भल्ल्या बेशमासारखे आहे बाप्पा. मस्त ऐकते, एवढ्या गोष्टी सांगते ना त्याइले आणि एवढ्या गोष्टी बोलते ना, तर म्हटलं ऐकते गट. पण काही अंमलात आणत नाही बाप्पा. अंमलात आणाले त्याला किती म्हटलं नाही का मला सांगा भाजी कशी करायला लागते काय करायला लागते, पण त्यानं सांगितलं नाही म्हटलं. त्यानं तर माझ्या हातचं कसंही खाल्लं, तिखट खारट कसंही खाल्लं. पण म्हटलं मला सांगितलं नाही त्यानं का असं करवं बाई का असं ठेवू बाई. काहूनच असं आहे काय माहीत. आता लोकांच्या इथं सासू आहे ना अशाच करते काय. तुम्ही पहा ना, तुम्ही अशाच करून राहिल्या काय. आता तुम्ही तर म्हटलं पहा ना तोडाला भिडून गेल्या आणि त्या गेल्या असन आणि मस्त टरकून दिले असन त्यानं पलंगवर. पलंगावर मस्त झोपल्या असन. जाऊ दे ना पूनम, काय गोष्टीला वाढवतं. काय गोष्टीला वाढवतं, वाढवून काही फायदा आहे काय म्हटलं. तुला माहित आहे ना आतेबाईचा स्वभाव कसा आहे म्हणून. त्यानं आजपर्यंत कोणतं काम करू लागलं आपल्याला, तर आता करू लागन. शांताई होतं म्हटलं का काही करू लागन. याच्या पहिले म्हटलं शांताईला आणलं होतं ना घरी, तर किती म्हटलं मला सहारा होत जाय. आणि त्या करते सुटू भाजी तोडून देईन, लसूण छिलून देईन, कांदा गिंदा राहिला जास्त कापाचा तर ते कापकूप करून देते त्या. पण आपली सासू काही नाही म्हटलं. आणि त्याच्याजवळून काही उमेद ठेवाच नाही लागत. उमेद ठेवली का मग आपली निराश होणंच आहे म्हटलं. म्हणून त्याचं डोक्यात घेऊ नको, नाही केलं तर नाही केलं. काय त्याच्या केल्यानं काय आपलं काम काय एवढं काय हलकं होऊन जाईन काय. तशाही म्हटलं आता घेऊन बसल्या असताना त्यात संध्याकाळपर्यंत तोडली असती भाजी. हळूहळू त्याच्यापेक्षा आईनं तोडलेली बरी. आणि उरली सुरली आपण तोडून घेऊ. घे बरं, गोष्ट काय वाढवतो जास्त. गोष्ट काही वाढू नको. चला आता पटापट तोडून घेऊ आणि भाजी करून घेऊ. घ्या व बाई घ्या, झाली भाजी तोडून झाली. घ्या बरं, करा बरं काय करतात याचं. घ्या. अमाय झाली काय भाजी तोडणं बाप्पा. आताच तर गेली होती मी अंदर आणि झाली. आतेबाई तुम्ही आताच गेल्या होत्या काय. तुम्हाला तर म्हटलं झाले अर्धा पाऊण तास होऊन राहिला. किती वेळची तोडून राहिलो आम्ही तर भाजी. अर्धी पर्दी तर म्हटलं शांता मोठ्याईनंच तोडून टाकली आणि उरली सुरली आम्ही तोडून टाकली. आणि तुम्ही आता येऊन राहिला. तुम्ही तर म्हटलं होतं म्हणते का 2च मिनिटात येतो म्हणून. घड्याळ बंद पडली होती का तुमच्या खोलीतली. माया खोलीतली कायले घड्याळ बंद पडन. माया खोलीतली कायले पडन. आणि तू काय एवढा मा टाईमावर ध्यान देऊन राहिली. दिल्ली ना मी तोडून देऊ का ते तोडून देऊ. तसंही म्हटलं बसल्या त्याला कोणते काम आहे. घरातलं एखादं काम केलं तर काय होते. दिल्ली तोडून. मी जराशी पाठ दुखून राहिली होती तर मी पाठ टाकून दिली. मी पाठ सरकी होऊन गेली आणि त्यानं तोडून दिली तर भाजी तोडणं होऊन गेली. त्यानं केलं काय आणि मी केलं काय एकच गोष्ट आहे. आता एवढे बोटं थोडी ना मोजा लागते. नाही आते बाई, शांताई तर बोटं मोजतच नाही म्हणा कामाच्या बाबतीत. त्यानं तर म्हटलं न सांगता पटपट चटई टाकली आणि पटपट तोडायला भिडल्या म्हटलं. नाही तुमची गोष्ट करून राहिली मी का तुम्ही थैला पाहिला भाजीचा आणि तशाच पड काढला म्हणून का कुठं तोडा लागन बा मला भाजी म्हणून. काय करावं बाई पूनम तुझं. जराशी तोंडाला उगं ठेवत जाय ना. कुठंही निसतं. घे बरं, चल बरं घे भाजी घे आणि चल बरं. पटपट करून टाकू मामाजीचा याचा वेळ होऊन राहिला. अंकुश भाऊजी येईन म्हटलं. मग ते एक वेळा गेले वावरात का गेले. आणि चल भाजी गिजीचा ताल जोडलो. एवढ्या बारीक गोष्टीत नाही राहा लागत. त्याचं काय आहे त्याला आता फालतूच चल ना ऐकून ना फालतूच गोष्ट वाढवून जाईल. गोष्ट वाढवाले म्हटलं शांताईच्या मागं लागून जाईन. मग त्या तुला तर माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे म्हणून. अरे पोरी तशाच चालल्या गेल्या काय. भाजी नाही घेऊन गेल्या. थांब मीच नेऊन देऊन देतो. हे लाईनी ना हे लाईनी म्हणून लय चबरी आहे. अकाराच्या पडाल म्हटलं लय चबर चाय करते. चुपचाप म्हटलं उगम राहतं. आता काय थाई इथं येईन तर काय तसेच तुकडे तोडन काय तुकडे तोडाले आणि काय होते जराशी भाजी तोडून दिली तर. पण नाही ना त्याच्यापेक्षा तर म्हटलं माझ्या सुनेच्याच पोटात येते. सुनेच्या पोटात याले. जाऊ दे दिल्ली ना तोडून काय करू आता मी इथं. करत बसन त्याचे कामं ते. चला तर मग मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. आता म्हटलं ज्यांनी आपल्याला छान कमेंट केले ना त्यांचे सगळ्याचे नाव घ्यायचे आहे. चला तर मग आपण सगळ्याचे नाव घ्यायला सुरुवात करू. प्रियंका ताई मून, अनिता ताई तायडे, वैशाली ताई वराडे वरवट बकल, प्राची ताई मुडे चंद्रकला ताई, सुजाता ताई ढेरे, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, मराठी लताताई, दीपिकाताई भवसार, भारतीताई वाघमारे, मृदुलाताई लंगारे, सुधांशू लांडे, चंदाताई खापरे बदलापूर, रश्मिताई दळवी, रेखाताई मोहाडीकर, सुनंदाताई दुसाने, पूनमताई खिवानसरा,
नाशिक, युक्ती खिवानसरा, मनीषाताई फोनके, लताताई चौधरी मुंबई, रत्नमालाताई तिरुलकर, शीतलताई पडोले. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद. ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली आणि ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप धन्यवाद. ज्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर केलं. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.